आज हरतालिका असल्यामुळे माझी सकाळ जरा गडबडीतच सुरू झाली. सगळं घर झाडून पुसून झाल्यानंतर म्हटलं देवाची भांडी पण घासून घेऊ. मी तांब्या पितळीची भांडी घासण्यासाठी हे लिक्विड वापरते. त्याचे डिटेल्स मी पुढे कधीतरी देईनच. हरतालिका पूजन करण्याआधी मी देवपूजा करून घेतली. खूप पॉझिटिव्ह वाटत होतं. शिवाय अभिषेकने सकाळपासून भक्तिगीतं लावली होती, त्यामुळे अगदी प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मी हरतालिकेची पूजेची तयारी करून घेतली. काही विसरू नये, पूजेला बसल्यानंतर काही राहून जाऊ नये म्हणून आधीच सगळं साहित्य ताटात काढून ठेवलं होतं. मी अगदी लहानपणापासून म्हणजे अगदी 3 वर्षांची असल्यापासून हरतालिका पूजन आणि उपवास करते. हिंदू धर्मात या व्रताला खूप महत्त्व आहे. जसं पार्वतीने कडक तपश्चर्या करून महादेवांना मिळवलं, तसंच प्रत्येक मुलगी आपल्याला आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करत असते. तसं बघायला गेलं तर आपण पूजेसाठी काय काय वस्तू वापरतोय यापेक्षाही महत्त्वाचं असतं आपण ती पूजा किती मनापासून करतोय. तर पूजा झाल्यानंतर आरती करून कहाणी वाचली. त्यानंतर अभिषेकसाठी नाश्त्याला उपमा बनवला. सगळी कामं उरकून मी ऑफिसच्या कामाला बसले. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.